नमस्कार. आज मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं सांगत आपल्या सगळ्यांचे स्नेह वाढवणारा आणि सगळ्यांना शुभेच्छा देण्याचा हा सण आम्ही आज दैनिक तरुण भारत संवादच्या वतीनं सांगली शहरातील ज्या विक्रेत्या महिला आहेत त्यांना बोलवून त्यांचा सन्मान केला आणि त्यांना तिळगुळ दिला आणि त्यांचा सत्कार केला. हे एक निमित्त होतं आणि वर्तमानपत्र हा अनेक अर्थाने महत्त्वाचा विषय असतो, त्यात अनेकांचा सहभाग असतो आणि वृत्तपत्र विक्रेते हे पण त्यात महत्त्वाचे असतात आणि या वृत्तपत्र विक्रेत्यांना साथ देण्यात किंवा प्रसंगी दोन पावलं पुढं टाकून आपण वृत्तपत्र विक्रेते म्हणून काम करण्यात अनेक महिलांचा पुढाकार आहे. तरुण भारतला 106 वर्षाची परंपरा आहे आणि यात अनेक सगळ्या महिला, पुरुष, मुलं या सगळ्यांचा सहभाग असतो. आज आम्ही सांगलीत शहरातल्या महिलांना, त्यांच्या संघटनेच्या नेत्यांना एकत्र बोलवून त्यांचा सन्मान केला आणि एक वेगळ्या प्रकारची मकर संक्रांत साजरा केल्याचा आनंद आम्हाला सगळ्यांना लावला. मी या निमित्तानं आमच्या सगळ्या वाचकांना आणि सर्वांनाच मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. चांगलं आरोग्य, चांगले प्रवास, चांगला सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीत घडोत, मनाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. दैनिक तरुण भारत सांगलीच्या वतीने आज सांगली शहरातील वृत्तपत्र विक्रेता महिलांच्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्री व्यवसायात असणाऱ्या सर्व महिला भगिनींना एकत्रित आणून त्यांच्यासाठी एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी तरुण भारतने केला. याबद्दल दैनिक तरुण भारत परिवाराचं आम्ही सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या वतीनं आभार मानतो. दैनिक तरुण भारत आणि वृत्तपत्र विक्रेते यांचे नातं कायमच कौटुंबिक राहिलेलं आहे, ते यापुढेही कायम राहील. या तिळगुळ संक्रांतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यामध्ये आणखी थोडं प्रेम, आपुलकी वाढली. या निमित्तानं दैनिक तरुण भारतला पुन्हा एकदा धन्यवाद. माझं नाव वासंती विकास सूर्यवंशी आणि मी एक वृत्तपत्र विक्रेत्याची मिसेस आहे, याचा मला अभिमान वाटतो. कारण आमची सुरुवातच पहाटे 3:30 वाजल्यापासून होते. सकाळी पेपरला जातात ते, तिथून आमची ही सुरुवात तिथूनच होते. आणि सकाळी म्हणजे मी काय स्वतः पेपरला जात नाही, पण त्यांच्याबरोबर उठणं, त्यांना चहा करून देणं, बाकीची सर्व कामं करणं. आम्हाला कुठं जायचं असेल, म्हणजे कुठं मातीला वगैरे जायचं असेल, कुठं फिरायला जायचं असेल, तर आम्ही म्हणजे वृत्तपत्र विक्रेत्याचं सकाळी काम असल्यामुळं त्यांना कुठं यायला होत नाही. त्यामुळं सगळी घरातली जबाबदारी ही आमच्यावर इथे असते. आज तरुण भारतने सर्व महिला विक्रेत्यांना येथे बोलवून त्यांचा आदर व सत्कार केला. त्याबद्दल सर्व महिलांच्या वतीने मी दैनिक तरुण भारतचे आभार मानते. अलका बाळासाहेब पाटील. आमची दिवसाची सुरुवातच आमची 3 वाजल्यापासून होते. त्याच्यानंतर मी 5:30 वाजता स्टॉलवर जाते. स्टॉलवर जाऊन 5:30च्या नंतर 8:30ला घरी गेल्यानंतर माझा दिवसभरचा कार्यक्रम चालू असतं. लहान बारकं नातू, त्याला सांभाळायचं, घरची कामं करायची, दिवसभर झोप होत नाही, त्यामुळे कंटाळा येतो. तरीसुद्धा आम्हाला वृत्तपत्र विक्री करायचं असतं, त्यामुळे आम्हाला लवकर जावं लागतं. आम्ही लवकर जातो आणि दोघांचा व्यवसाय व्यवस्थित आहे. व्यवस्थित पेपर जातात, व्यवस्थित आमचं घर चालतं. तरुण भारतने बोलवून आमच्या महिलांचा सत्कार केल्यामुळे तरुण भारतच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार.